लहानपणी मला चित्रकलेची खूप आवड होती आणि मला सगळ्यात जास्त जे आवडत होतं ते म्हणजे निसर्गचित्र. तेव्हा कॅनव्हासवर जे रंग काढायचो ते आज माझ्या डोळ्यासमोर जिवंत आहे. डोंगराच्या कुशीतून वाहणारी नदी, काठावरचं एक छोटंसं गाव आणि त्या नदीवरचा तो पूल. आज मला जाणवतंय मी चित्र काढत नव्हतो, कदाचित या क्षणाची वाट पाहत होतो. आज 25 सप्टेंबर 2025 माझा वाढदिवस. माझ्या आयुष्यामध्ये आणखी एक वर्ष वाढलं. पण आज मागे वळून पाहिलं तर कळलं मी खूप काही शिकलो, काही गमावलं, काही मिळवलं आणि काही गोष्टी देवावर सोडून दिल्या. कदाचित म्हणूनच आज इथे येणं महत्त्वाचं होतं. नवीन वर्षासाठी काही मागायला नाही, फक्त जे आहे त्याबद्दल धन्यवाद म्हणायला. आज मी भीमाशंकरला जाण्याचा निर्णय घेतला होता, पण रस्त्यातच महादेव मला असं काही भेट देतील ज्याची मी कल्पनाही कधी केली नव्हती. काही प्रवास आपण ठरवतो आणि काही प्रवास आपल्याला स्वतःकडे घेऊन जातात. सकाळी 5 वाजता आम्ही पुणे शहरातून आमचा प्रवास सुरू केला. जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं शहर मागे राहत होतं आणि निसर्ग जवळ येत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं, डोंगरामधून वळण घेत जाणारा रस्ता आणि सकाळच्या सूर्याची हलकी किरणं. काही ठिकाणी तर रस्त्याकडेला पिवळी आणि निळी फुलं उमललेली दिसत होती, जणू निसर्ग स्वतः या प्रवासाचं स्वागत करत होता. जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं जंगल आणखी दाट होत गेला. रस्ता अरुंद झाला, झाडांची उंची वाढली आणि आजूबाजूला फक्त शांतता. तो क्षण होता जेव्हा आम्ही प्रवेश केला भीमाशंकर अभयारण्यामध्ये. पश्चिम घाटातील हे जंगल जैवविविधतेने भरलेले आहे. इथे अनेक पक्षी, प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती आढळतात. याच जंगलात आढळतो महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू. झाडांवरून झाडावर उड्या मारत फिरणारा हा सुंदर खारट दृश्य प्राणी या जंगलाची खास ओळख आहे. आणि अखेर सकाळी नेमक्या 8 वाजता आम्ही पोहोचलो होतो भीमाशंकर मंदिर येथे. नमस्कार मंडळी, मी तुमचा होस्ट अभिषेक माडी स्वागत करतो आजच्या नवीन ॲडव्हेंचर्स ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलोय भीमाशंकर येथे. आजचा ब्लॉग कुठला ॲडव्हेंचर्स नाही आहे, तर आज आपण दर्शन करण्यात आलोय भीमाशंकरला. थंडीगार हवा, मंदिराच्या घंटांचा आवाज आणि भक्तांची श्रद्धा, सगळं वातावरण एकदम दिव्य वाटत होतं. तर इथं पोहोचल्यानंतर आम्ही आता गुलाबाचं फूल घेतलेलं आहे आणि 21 बेलपत्र घेतलेलं आहे महादेवाला चोळायसाठी. आता आम्ही खाली उतरायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं डायरेक्ट साली सरळ पायऱ्या. भीमाशंकर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं. पुराणांनुसार इथे एक भयंकर राक्षस भीम राहत होता. त्याच्या अत्याचारांनी त्रस्त होऊन देव आणि ऋषींनी भगवान शिवाची प्रार्थना केली. तेव्हा भगवान शिव येथे प्रकट झाले आणि भीमाचा संहार केला. असं मानलं जातं की त्या युद्धानंतर भगवान शिव येथे ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थिर झाले आणि तेव्हापासून हे स्थान भीमाशंकर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आज माझा वाढदिवस आणि या पवित्र ठिकाणी उभं राहून एक वेगळी भावना मनात निर्माण झाली. कधी कधी वाढदिवस म्हणजे फक्त केक आणि सेलिब्रेशन नसतं, कधी कधी तो दिवस असतो स्वतःला नव्याने ओळखण्याचा. आज या पवित्र ठिकाणी उभं राहून मन एकदम शांत आणि आनंदी झालं. कदाचित यापेक्षा सुंदर वाढदिवसाचं गिफ्ट मला मिळालं नसतं. आता आपलं निवांत दर्शन झालेलं आहे. आता मंदिरासाठीच्या जागा आहे त्या आपण आता बघून घेऊ. मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो आणखी एका सुंदर ठिकाणाकडे. जंगलाच्या मधून जाताना एक वेगळी शांतता जाणवत होती. फक्त पक्ष्यांचे आवाज, पानांची सळसळ आणि निसर्गाची साथ. आणि काही वेळाने झाडांच्या मधून अचानक दिसतं एक शांत, स्वच्छ आणि सुंदर तळं. हे आहे हनुमान तळे, जंगलाच्या कुशीत लपलेलं एक शांत ठिकाण. हे ठिकाण एक्सप्लोर करत असताना आम्हाला इथल्या एका पुजाऱ्यांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मंदिरामागच्या डोंगरावर जर तुम्ही चढलात तर तुम्हाला मुंबई पॉईंट बघायला मिळेल. बस मग काय, आमच्यातला एक्सप्लोरर जागा झाला आणि आम्ही लगेच मुंबई पॉईंटच्या दिशेने चालायला सुरुवात केली. जंगलाच्या मधून जाणाऱ्या त्या छोट्याशा पायवाटेने आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. त्यावेळी मात्र आम्हाला कल्पनाही नव्हती की पुढे आमच्यासोबत काय घडणार आहे. हनुमान मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आणखी वर जाऊ शकता. तिथं आपल्याला मुंबई पॉईंट बघायला मिळणार आहे. तर आता मी वरती जात आहे. बघू शकता खूप खडी चला इथं. माझ्या बड्डे दिवशी मी जंगल फिरून आलो. क्या बा, दोघेही आमच्या सोबत आहे. हळूहळू आम्ही वर चढत गेलो. जंगल अजून दाट होत गेला
आणि शेवटी जेव्हा आम्ही त्या डोंगराच्या टोकावर पोहोचलो तेव्हा तिथे आमच्याशिवाय कोणीच नव्हतं. फक्त आम्ही दोघं आणि आमच्यासोबत एक डॉगेश. आणि वरून पाहिल्यावर आम्हाला काहीच दिसत नव्हतं, ना मुंबई पॉईंट ना काही खास दृश्य. मग आम्हाला समजलं की आम्ही चुकीचा डोंगर चढला. मग काय, जसे वर आलो होतो तसे शांतपणे खाली उतरायला सुरुवात केली. मनात एकच विचार चालू होता, कोणाला सांगू आता की आम्ही इतका डोंगर चढलो आणि वर जाऊन आम्हाला काहीच मिळालं नाही. आम्ही वरती आलो आता आणि खाली चाललो. तिथं आल्यानंतर आम्हाला वाटलं मुंबई पॉईंट बघायला भेटेन, पण बहुतेक आमची डायरेक्शन चुकली की काही झालं. तिथं काहीच नाही. तिथं फक्त पुढे डोंगर दिसू राहिले आणि आम्ही आता परतच्या रिटर्नच्या मार्गाने निघत आहे. उतरणार डायरेक्ट घरी. डोगेशने भरपूर प्रमाणात मदत केली आमची रस्ता भुलायामध्ये. परतीच्या रस्त्याने येताना आम्ही ठरवलं निसर्ग परिचय केंद्र तरी पाहून जाऊ. पण कदाचित आज नशीब आमच्या बाजूने नव्हतं, कारण आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा ते ठिकाणी बंद होतं. आम्ही आलो होतो निसर्ग परिचय केंद्र बघायला, पण हेच बंद यायला कुलूप लागलेलं आहे. आणि मग या सगळ्या छोट्या मोठ्या अनुभवासोबत आम्ही घराच्या वाटेला निघालो. आज आम्हाला जे पाहायचं होतं ते कदाचित दिसलं नाही, पण जे अनुभवलं ते आयुष्यभर लक्षात राहील. कदाचित म्हणूनच प्रवास डेस्टिनेशनसाठी नसतो, तो आठवणींसाठी असतो. अशा प्रकारे आमचा भीमाशंकरचा प्रवास इथेच संपला.